महाराष्ट्रातल्या 3.5 पीठातलं एक पीठ म्हणजे कोल्हापूर, म्हणजेच साक्षात महालक्ष्मी. या कोल्हापूरलाच पूर्वी कलापूर असं नाव दिलं गेलं. कलापूर म्हणजे काय तर कलेचं आगार. कलेचा आगार म्हणजे लेखक, दिग्दर्शक, कलाकार, उद्योजक असे दिग्गज लोक या कोल्हापुरातूनच म्हणजेच कलापुरातूनच बाहेर पडले. आणि अशाच एका दिग्गज व्यक्तिमत्वाला आपण स्पीड न्यूज लाईव्ह 24 मध्ये आयुष्याचे खरे रंग मध्ये भेटणार आहोत. आणि त्या नवदुर्गा आपल्या इथं उपस्थित आहेत. वसुंधरा दीपक गुणे शिरगुरकर. नमस्कार मॅडम. नवदुर्गाच म्हणायला पाहिजे. आणि महालक्ष्मी, साक्षात महालक्ष्मी कोल्हापूरची आपल्या पाठीशी उभी आहे. तर आपल्या सगळ्या प्रॉडक्ट बद्दल आणि उद्योगाबद्दल आम्हाला जाणून घ्यायचंय. सर्वप्रथम मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुमचं माहेर कोणतं? ॲक्च्युली माझं माहेर आहे बेळगाव आणि लग्न झाल्यावर मी कोल्हापुरात आले आणि कोल्हापुरात आल्यापासून मला हा महालक्ष्मीचा आशीर्वाद आहेच आणि पुढं पण राहणार. आणि तिच्या आशीर्वादामुळे मी आज जे काही आहे अचीव केलंय ते सगळं श्रेय मी तिला देईन. वसुंधरा मॅडम बद्दल भरपूर काय काय आपल्याला गप्पा मारायच्या आहेत. सर्वप्रथम आपण त्यांच्या उद्योगाबद्दल जाणून घेणार आहे की ऑर्गॅनिक हा विषय म्हटलं तर बऱ्याच लोकांना क्युरियोसिटी असते की बाबा ऑर्गॅनिक म्हणजे हा काय प्रकार आहे. तर आमच्या सगळ्या प्रेक्षक वर्गांना हे जाणून घ्यायचंय की तुम्ही जो उद्योग करता त्याचं नाव काय आहे आणि तो कुठल्या प्रकारचा उद्योग आहे. ओके. ऑर्गॅनिक आणि हे आयुर्वेदिक हे प्रोडक्ट्स हे बऱ्यापैकी सेमच सिमिलरच मानली जातात. ऑर्गॅनिक म्हणजे प्युअरिटीला आपण त्याला ते जे प्रोडक्ट असतात आयुर्वेदिक मध्ये त्याला आपण ऑर्गॅनिक असं आपण म्हणू शकतो. कुठल्या नावानं आपण आता सुरू केलंय? कंपनी आहे गोल्ड गेट. ओके. त्याच्या अंडर मी माझे प्रोडक्ट असतात. जसं आता मध आहे, प्युअर मध जे फक्त असं मला तुमची म्हणजे भेट झाली मध्ये आणि तुम्ही मला हे सांगितलं की तुम्ही मिसेस महाराष्ट्र मध्ये घ्या आणि त्याच्या विनरही तुम्ही झालेला होता. बरं, मिसेस महाराष्ट्रच्या त्याच्यात मोठा सहभाग आहे की मी त्या स्टेज पर्यंत पोहोचायला सर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की बऱ्याचशा ऍड मॅडमनी केलेल्या आहेत आणि या क्षेत्रामधनं घेऊन घरचा कसा सपोर्ट होता तुम्हाला? म्हणजे मिस्टरांचा बऱ्याच वेळेला आपल्याकडं सांगली कोल्हापूर म्हणजे हा भागात लगेच महिलांना प्रतिसाद मिळत नाही घरनं पाहिजे तेवढा, तर तुम्हाला तो मिळाला का व्यवस्थित?
माझ्या मिस्टरांचा मला खूप सपोर्ट होता, म्हणजे अजूनही आहे, आणि त्यांच्यामुळं जे काही मी आज आहे ते त्यांच्यामुळं आहे. बऱ्याच वेळेला असं होतंय, बायकांचं कसं असतं की फक्त बाबा घर एके घर ही लाईफस्टाईल असते. पुरुषांची कसं तुम्ही बाहेर गेल की घरातली जबाबदारी तुझी नसती. आमचं तसं होत नाही, सगळं मग तुला जायचं म्हणजे करून जायला पाहिजे, गेल्यानंतर करायला पाहिजे. आणि तशा वेळेला ते खूप सपोर्ट करायचे की तू जा, तू कर, मी बघतो, मुलांना बघतो. म्हणजे ही त्यांची एक हे होती, त्याच्यामुळं मी आज हे करू शकले. बरोबर आहे. आणि हा सगळ्यात महत्वाचा भाग असतो की जेव्हा एखादा पुरुष एका त्या स्त्रीच्या मागं उभा राहतो, जसं तुमचे मिस्टर दीपक गुणे हे तुमच्या पाठीशी उभे राहिले, त्यामुळे तुम्ही हा व्यवसाय आणि मला जाणून घ्यायचंय की ते काय करतात. ऍक्च्युली आमची मोठी कंपनी आहे फायटो फार्मा प्रायव्हेट लिमिटेड. अच्छा. म्हणजे अगदी आमच्या आजोबांपासून ती सुरू केलेली, आणि ते आता बरीच जी मोठी फॅक्टरी आहे, आमचा फॅमिली बिझनेस तो असल्यामुळे माझे मिस्टर ते सांभाळतात. आणि हे कौतुकास्पद गोष्ट आहे की एखाद्या मोठ्या कंपनीचे सगळे सर्वेसर्वा असे दीपक गुणे असताना देखील वसुंधरा मॅडमना घरात न बसता त्यांनाही एक उद्योजिका बनवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. ते श्रेय मी त्यांनाच देईन, का तर एवढं डाऊन टू अर्थ राहून ते मला सपोर्ट केले की कला कधी कधी मला वेळ व्हायचा तर ते म्हटले की अगदी तू जेवणाची पण काळजी करू नको, मी बघतो, मी करतो. म्हणजे हे सगळ्यात महत्वाचं. हा, सपोर्ट केल्यामुळं म्हणजे जे काही आहे ते मी आज ह्या स्टेजला पोहोचले ते 100% मी श्रेय माझ्या मिस्टरांना. तुमच्या व्यवसायाला, या ऑर्गॅनिकच्या व्यवसायाला किती वर्ष झाली मॅडम? अराउंड माझी 5 वर्ष झाली. आणि 5 वर्षात बरीच मी म्हणजे मला पण वाटलं नव्हतं की मी हा इथं स्टेज गाठू शकेन. हे मध्ये काळात 2 वर्ष कोरोनाच्या काळामध्ये बरेच लोक, मला तोही प्रश्न विचारायचा की बिझनेस नाही झाला किंवा आमचं हे झालं, पण कोरोनाच्या काळातच माझा एवढा बिझनेस झाला. त्याचं रिझन आहे की प्रत्येक जण आयुर्वेदिक आणि ऑर्गॅनिक याच्याकडे वळलं. बरोबर. आणि त्याच्यामुळे मला अक्षरशः माल मला मिळत नव्हता की एवढं मला त्यावेळेला हे होत होतं की आता लोकांची एवढी गर्दी, फोन हे, पण काहीतरी अवेलेबिलिटी करून मी त्यांना पुरवत. आणि मी हेही ऐकलंय वसुंधरा मॅडम कडनं की त्यांनी सोशल वर्क मध्ये पण बरचसं काम केलेलं आहे. माझ्या मते कोविड मध्ये बऱ्याच लोकांना मदत केलेली आहे. आणि स्ट्रीट डॉग साठी तुम्ही काय करता ते तुम्ही स्वतः सांगितलेलं जास्त चांगलं आहे. स्ट्रीट डॉग साठी आम्ही रोज म्हणजे 9-9:30 वाजता मी आणि माझे मिस्टर बाहेर पडतो आणि त्यांना ते फूड द्यायचं. बरंच म्हणजे त्यांना पण आवड आहे, मला पण आवड आहे, माझ्या मुलांना पण आवड आहे. आणि फ्युचरमध्ये आम्ही म्हणतो की सगळं रिटायर्ड झालं की आपण त्यांच्यासाठी काहीतरी करायला, एनिमल्ससाठी आपण काहीतरी करू. कारण तो मुका प्राणी आहे आणि तो बोलू शकत नाही, हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे अगदी एनिमल्स लवर आहेत आमच्या सगळेजणी तसे आहेत. स्वतः माझ्याकडे 2 डॉग आहेत. बरोबर आहे, म्हणजे त्याच्यात आपल्या देवांनी आपल्याला भरपूर दिलंय, कुठंतरी उपयोग म्हटलं आपण त्यांच्यासाठी पण करू. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 5 वर्ष व्यवसाय हा चांगल्या पद्धतीनं टिकवणं आणि तो मोठ्या लेवलला घेऊन जाणं हे फार महत्वाचं आहे. जे 2 वर्षामध्ये कोरोना काळामध्ये बऱ्याच लोकांचे व्यवसाय बंद झाले, पण अशा काळामध्ये ऑर्गॅनिकला रिस्पॉन्स चांगला असताना ते लोकांना अवेलेबल करून देण्याचं काम वसुंधरा मॅडमनी केलेलं आहे. आणि खरंच यासाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 तर्फे आपल्याला मानाचा मुजरा. कारण हा फार महत्वाची गोष्ट आहे ही की एखाद्या महिलेनं आणि कोरोना काळामध्ये सगळेजण घरात बसून असताना या सगळ्या गोष्टी करणं म्हणजे तसं अवघड आहे. आणि तुम्ही ते अगदी सहजरित्या पूर्ण केलं, त्याबद्दल खरंच मला कौतुक वाटतंय की. आणि तुमच्या मिस्टरांचं पण तेवढंच कौतुक आहे की त्यांनी तुम्हाला सपोर्ट केला. तुम्हाला आत्ताच्या महिलांना काय सांगावसारखं वाटतं? मला असं वाटतंय की महिलांनी जर मनात आणलं की कुठल्याही क्षेत्रात ती छान पद्धतीनं काम करू शकते, मग ते कुठलंही असू दे. आता तुम्ही पण बघताय, हे मॉडेलिंग क्षेत्र असू दे, व्यवसाय असू दे, किंवा इव्हन पोलिसांच्या ह्याच्यात पण असू दे, आर्मी असू दे, म्हणजे कुठल्याही क्षेत्रामध्ये. हा, कुठलीही असं क्षेत्र नाही की तिथं महिलांनी म्हणजे त्यांचं एक नाव गाजवलेलं नाही आहे. फक्त तिने ठाम राहायला पाहिजे की मला हे करायचं आहे, आणि तिच्याबरोबर तिच्या घरातल्यांचा पण तेवढा सपोर्ट पाहिजे. त्या दोन्ही गोष्टीमुळे ती महिला मग आजच्या ह्याच्यात काही पण करू शकते. म्हणजे सक्षम महिला जर व्हायचं असेल तर मला असं वाटतंय की जसं वसुंधरा मॅडम सांगतायत की प्रत्येक महिलेनं बाहेर पडून स्वतःला प्रूव्ह केलं पाहिजे. आणि महिला वर्ग हा जो काही आहे तो एकदम सगळ्या रीतीनं
तो एकदम टॉप लेवलला काम करणारा असा हा महिला वर्ग आहे. तर खरोखरी मला तुमच्याबरोबर गप्पा मारून खूप छान वाटलं. आणि स्पीड न्यूज लाईव्ह 24 असंच आमचे जे प्रेक्षक वर्ग आहे तो नक्कीच तुम्हाला या बाबतीत म्हणजे तुमचं मार्गदर्शन हे आमच्या प्रेक्षक वर्गाला नक्कीच लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिला वर्गाला मला सांगायचं आहे की वसुंधरा मॅडमच्याकडं सगळं असताना देखील त्यांनी एका ठराविक लेवलला ठराविक वयात आल्यानंतर माझ्या त्यांची मुलंही मोठी आहेत आता माझ्या मते, म्हणजे ती स्वतः कमवत असताना देखील वसुंधरा मॅडमना आपण एक व्यवसाय करावा, आपण स्वतःला सिद्ध करावं आणि हे वाटणं हे फार अवघड आहे. आणि खरोखरी त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानतो मी. आणि अडचणी हे शेवटी प्रत्येकाला येत असतात. असं नाही की आपल्याला अडचण आली आपण ते सोडून द्यायचं. मला वाटतं अडचणीतनंच आपण माणूस पुढे जातोय. मला पण अशी सुरुवात करताना खूप अशी भीती वाटायची की आपलं हे होईल का, आपल्याकडनं जमेल का. सगळ्यात आधी असते की आपल्याकडनं जमेल का. पण कुठंतरी आपल्याला करायचं आहे म्हटलं की मग माणूस म्हणतोय चला बघू, बघितलं. म्हणजे त्या अडचणींवर मात करून तो पुढे जातो. आणि तसं इझी पण एवढं नसते की प्रत्येक गोष्टीत कुठंतरी आपल्याला अडचणी येतच असतात. त्याच्यामधनं मार्क काढून पुढे जातोच माणूस. आणि तुमच्या या व्यवसायाबरोबरच आपले जे ब्युटी पेजंट आहेत त्याच्याबद्दल जाणून घ्यायचंय. कारण तुम्ही लग्नाआधी किंवा नंतर मिसेस हा जो किताब तुम्हाला मिळाला तो लग्नानंतर मिळाला. आणि या सगळ्या फॅशन शो मॉडेलिंग मध्ये बऱ्याच प्रमाणात घरचा विरोध असतो. म्हणजे की हे पेजंट कशा लेवलला होतात आणि कुठं कुठं होतात ते, म्हणजे आपल्या इथं होतात का, झाले तर, किंवा कुठल्या लेवलला तुम्ही जाता आणि त्याचे राऊंड कसे असतात हे आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं. ओके सर. पूर्वी आता कधी 1-2 वर्षापूर्वी वगैरे म्हणा की हे पेजंट म्हणजे आपण पुणा, मुंबई, दिल्ली, मेट्रो सिटी असं आपल्याकडे असं वाटायचं की तिकडं होतात. पण आता जरा कन्सेप्ट बदलली, तुमच्यासारखी लोक आली, तुम्ही विचार करायला लागला की का नाही आपण कोल्हापुरात का नाही करू शकतो, सांगलीमध्ये का नाही करू शकतो. बरोबर, म्हणजे हा इव्हेंट इकडं सुरू झाला. अशा पद्धतीनं मग हा मिसेस महाराष्ट्र म्हणून कोल्हापुरात आता अथेना इव्हेंटचा एक पहिला शो होणार आहे. अच्छा, आता तुम्ही घेताय तो. मला सांगायला खूप छान वाटतंय की वसुंधरा गुणे ज्या आहेत तर त्यांनी उद्योजिका म्हणून नाव कमवलेलं आहे, मिसेस महाराष्ट्र म्हणून त्या फेमस आहेत. पण आता त्या अथेना इव्हेंट थ्रू ॲज अ ऑर्गनायझर म्हणून या क्षेत्रात उतरलेल्या आहेत. तर या ऑर्गनायझेशन मध्ये उतरायचं आपलं कारण काय,
म्हणजे मला असं वाटतंय की बरीच लोक बिचकतात ह्या क्षेत्रात यायला, तर त्यासाठी तुम्ही हे करताय का? कारण हे होतं की आता असं वाटायचं की आता आपण भरपूर काम केलं, थोडस आपण प्रोडक्शन मध्ये पण जाऊ किंवा दुसऱ्यांना पण संधी देऊ, म्हणजे व्यासपीठ देण्याचं काम करताय. काम करायचं. आणि एक पहिलं तुम्ही म्हटलं जे गैरसमज लोकांमध्ये असतात, आता मी जे बरेच पार्टिसिपेट्स मी म्हणजे आता माझ्या ह्याच्यामध्ये आले, त्यांना कन्व्हिन्स करताना म्हणजे जे काही जाणवतंय तुम्हाला? जाणवत होतं, पण नंतर ते सगळं ऐकलं की म्हणायचे की ठीक आहे मी पार्टिसिपेट, आणि तो जे एक आनंद असतोय की बाबा हा मी कन्व्हिन्स करू शकले त्यांना आणि त्या ह्याच्यामध्ये मी घेऊ शकले, तर माझ्यासाठी असं वाटतं की ते मी स्वतः विनर झाल्याचा मला खूप एक आनंद असतो. म्हणजे लोकांना कन्व्हिन्स करून सांगणं किंवा त्यांना समजावून सांगणं, या पेजंट बद्दल माहिती देणं, आणि यात सुद्धा जो आनंद वसुंधरा मॅडमना मिळतोय तो खरंच म्हणजे त्याचं काउंटिंग कुठंच आपण करू शकत नाही. मिसेस वाली मला म्हटली की तुम्ही जे मोटिवेशन मला केला, म्हणजे ती स्वतः एक डॉक्टर होती, तुमच्या मोटिवेशन मुळे मी त्या इथं मी तुमच्या ह्याच्यात भाग घेतला, आणि तो क्षण मला खूप आनंदाचा की मी एका डॉक्टरला कन्व्हिन्स करू शकली बरोबर, आणि पार्टिसिपेट हो, आणि तिने ते माझं सगळं ऐकून ती जे झाली मला तो आनंद. तो 30 तारखेला खूप मस्त भव्य दिव्य असा मिस्टर मिस आणि मिसेस हा कार्यक्रम रंगणार आहे, आणि त्याचा